विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये पॅरलल लाईन्सचे आपण 3 थिरम्स बघितले होते. इंटेरियर अँगल्स थिरम, करस्पॉन्डिंग अँगल्स थिरम आणि अल्टरनेट अँगल्स थिरम. तर हे 3 थिरम्स जे होते हे पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीज म्हणून आपल्याला बघावे लागतील. तर फर्स्ट प्रॉपर्टी अशी आहे पॅरलल लाईन्सची की जर लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. लाईन्स जर पॅरलल असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात आणि लाईन्स जर पॅरलल असतील तर त्यांचे अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. मग ते एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असो की इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असो, ह्या 3 प्रॉपर्टीजवरती आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करायचा आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की इफ 2 लाईन्स आर पॅरलल then their interior angles are supplementary. If 2 lines are parallel then their corresponding angles are congruent, and if 2 lines are parallel then their alternate angles are congruent, whether they are external alternate angles or internal alternate angles. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगतो आहे जी तुम्हाला माहिती आहे, आठवण करून देतो आहे की angles in linear pair are supplementary. If two angles are in linear pair then they are supplementary. म्हणजेच 2 अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतील तर ते सप्लिमेंटरी असतात. तर मुलांना हे जे 4 नियम मी आता सांगितले ते 4 नियमांवरती आपल्याला एक्झरसाइज 2.1 सॉल्व करायचं आहे. याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे हे बघा. ही फिगर दिलेली आहे तुम्हाला इथे हे 2 लाईन्स, एक आहे लाईन आर पी आणि एक आहे लाईन एम एस. दिस 2 लाईन्स आर पॅरलल अँड लाईन डी के इज द ट्रान्सव्हर्सल. आता इथे प्रॉब्लेम काय म्हणतो तो बघू आपण की इन फिगर 2.5, ही 2.5 नंबरची फिगर आहे. ही लाईन आर पी इज पॅरलल टू लाईन एम एस. म्हणजे ही जी आर पी लाईन आहे ही एम एस लाईनला पॅरलल आहे. अँड लाईन डी के, आणि ही जी लाईन दिसते तुम्हाला ही लाईन डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल. नंतर अँगल डी एच पी, हा जो अँगल डी एच पी आहे हा 85 डिग्रीजचा आपल्याला दिलेला आहे, इक्वल टू 85 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग अँगल्स. खाली दिलेल्या अँगल्सचे मेजर्स काढा. 4 अँगल्स तुम्हाला दिलेले आहेत, या 4 अँगल्सचे मेजर्स तुम्हाला काढायचे आहेत. तर मुलांनो ह्या ज्या नोट्स तुम्हाला वहीमध्ये घ्यायचे आहेत, तर मी इथे तुम्हाला वारंवार सांगत असतो की मी इथे प्रॉब्लेम लिहिणार नाही, फक्त त्याचे सोल्युशन्स लिहील. तर आता बा इथे हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं होतं आणि या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे अँगल्स काढायचे आहेत ते अँगल्स आहेत. पहिला अँगल काढायचा आहे आपल्याला अँगल आर एच डी. हा अँगल आर एच डी काढायचा. तर इथे प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे. इथे मी सोल्युशन घेणार आहे. आता ही जी फिगर आहे ही फिगर तुम्ही प्रॉब्लेमसोबत वहीमध्ये घ्या. इथे प्रॉब्लेम लिहायचा आणि वहीमध्ये ही फिगर घ्यायची आणि इथे सोल्युशनमध्ये ही फिगर तुम्ही नाही घेतली तरी पण चालेल. आता इथे आपल्याला फर्स्ट अँगल काढायचा आहे, अँगल आर एच डी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जॉमेट्रीमध्ये ज्या सोल्युशनमध्ये मी फिगर घेईल त्या सोल्युशनमध्ये तुम्ही फिगर घ्यावी लागेल. आणि पेपरमध्ये सुद्धा ज्या प्रॉब्लेममध्ये मी फिगर घेतो ती फिगर तुम्हाला पेपरमध्ये तुमच्या आन्सर शीटवर काढून मग त्याचं सोल्युशन लिहावं लागेल. या प्रॉब्लेममध्ये ही फिगर तुम्ही घ्यावी असं जरुरी नाही, त्याच्यामुळे मी ही फिगर वरती काढलेली आहे, सोल्युशनमध्ये घेतलेली नाही. आता बघा इथे आर एच डी अँगल आपल्याला काढायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जॉमेट्रीमध्ये जे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करता ते फिगरवरून असते, त्याच्यामुळे फिगर तुमच्या डोळ्यासमोर असावी लागते. तिथे आर एच डी अँगल आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे डी एच पी अँगल बघा तुम्ही, डी एच पी अँगल आणि हा तुमचा आर एच डी अँगल. ते अँगल आर एच डी आणि हा अँगल डी एच पी हे जे 2 अँगल्स आहेत बघा, हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. या दोघांची सम जी असते ती 180 डिग्री असते. तर हा नियम मी पहिल्यांदा वापरणार आहे आर एच डी अँगल काढण्यासाठी. तर मी इथे लिहितो आहे, फर्स्ट नंबरची स्टेप आहे माझी, अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी
इक्वल टू 180 डिग्री. मी लिहिलं फर्स्ट स्टेटमेंट की अँगल RHD आणि अँगल DHP यांची सम 180 डिग्री आहे. मग का 180 डिग्री आहे त्याचं रिझन तुम्हाला लिहावं लागेल. हे रिझनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं, याला मार्क्स असतात. नुसतं ह्या दोघांची सम 180 आहे हे लिहून ठेवलं तुम्ही चालणार नाही. याचं रिझन तुम्हाला द्यावं लागेल का या दोघांची सम 180 डिग्री आहे. त्याचं रिझन आहे हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. हे दोन अँगल्स जे आहेत हे लिनियर पेअरमध्ये आहेत, म्हणून यांची सम जी आहे ही 180 डिग्री आहे. हे बघा मी इथे लिहिलेलं आहे की these two angles are in linear pair. आता आपण पुढे सरकू. आता आपण यांची एकाची व्हॅल्यू काढायची आहे, एकाची व्हॅल्यू दिलेली आहे. मी नेक्स्ट स्टेपकडे सरकेल. मी मग लिहिलं इथे की दॅट इज अँगल RHD जो मला काढायचा आहे प्लस आणि DHP जो अँगल आहे तो मला दिलेला आहे 85 डिग्रीचा. याचं मेजर टाकेल मी इक्वल टू 180 डिग्री. मग हे प्लस 85 डिग्री मी इकडे टाकेल म्हणजे मला भेटेल मग अँगल RHD इक्वल टू 180 डिग्री मायनस 85 डिग्री. दॅट इज अँगल RHD इक्वल टू 95 डिग्री. हे माझा आन्सर झाला. फर्स्ट अँगल मला विचारला होता तो अँगल मी आता इथे काढला. तिथे मी अँगल्स इन लिनियर पेअर ही प्रॉपर्टी वापरली पहिला अँगल काढायला. सेकंड अँगल आपल्याला काढायचा आहे अँगल PHG. तो फिगरमध्ये पाहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. हे बघा अँगल PHG. आता इथे आणखी एक कन्सेप्ट तुम्ही वापरू शकता. PHGचं मेजर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही हा DHP अँगल बघा, अँगल DHP आणि अँगल PHG. पुन्हा हे दोन अँगल्स लिनियर पेअरमध्ये आहेत, तर लिनियर पेअरचा कॉन्सेप्ट तुम्ही वापरू शकता किंवा अपोजिट अँगलचा पण कन्सेप्ट तुम्ही इथे वापरू शकता की अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे इक्वल मेजर्सचे असतात. तर हा PHG अँगल जो आहे हा तुमच्या RHD अँगलचा अपोजिट अँगल आहे. हा PHD अँगल आणि हा RHD अँगल. तर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट मीन्स ऑफ इक्वल मेजर. तर या नियमाने मी सेकंड स्टेप घेतो आहे आता. अँगल PHG इज इक्वल टू अँगल RHD. पहा हे दोन अँगल्स आहेत, हे आहेत अपोजिट अँगल्स ऑफ ईच अदर. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे इक्वल मेजरचे असतात. मग मी लिहिली ते अँगल PHG इक्वल टू अँगल RHD. मला रिझन लिहावं लागेल का बरं हे तुम्ही इक्वल घेतले. बिकॉज दीज टू अँगल्स आर अपोजिट अँगल्स. मग अपोजिट अँगल्स ना आपल्या मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये व्हर्टिकल अँगल्ससुद्धा म्हटलं जातं. पुन्हा मी एकदा सांगतो, अपोजिट अँगल्सना व्हर्टिकली अपोजिट अँगल्स किंवा नुसतं व्हर्टिकल अँगल्स. तर अपोजिट अँगल्सपेक्षा व्हर्टिकल अँगल्स ही लिहायची पद्धत असते. त्याच्यामुळे आता ही इथे लक्षात ठेवा. अपोजिट अँगल्सना मी याच्यापुढे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स किंवा नुसतं व्हर्टिकल अँगल्स असं म्हणेल. व्हर्टिकल अँगल्स म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजेच अपोजिट अँगल, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग मी दॅट इज करेल आता. दॅट इज अँगल PHG इज इक्वल टू RHDचं मेजर आहे 95 डिग्री. म्हणजे झालं तुमचा सेकंड अँगल जो तुम्हाला विचारलेला होता. आता मी थर्ड अँगलकडे येतो. थर्ड अँगल आपल्याला विचारलेला आहे अँगल HGS. आता आपण इथे HGS अँगल बघू. हे बघा अँगल HGS. आता हा HGS अँगल जर मला काढायचा असेल तर लक्षात घ्या हा RP लाईन आणि MS लाईन ह्या पॅरलल लाईन्स आहेत. त्याच्यामुळे हा HGS अँगल काढायचा असेल तर माझ्याजवळ दोन कॉन्सेप्ट आहेत. एक तर मला हा कन्सेप्ट मी घेऊ शकतो अँगल PHG. नीट बघा अँगल PHG आणि अँगल HGS हा आणि हे जे दोन अँगल्स आहेत हे आहेत पॅरलल लाईन्सचे इंटेरियर अँगल्स. आणि इंटेरियर अँगल्स जे असतात ते सप्लिमेंटरी असतात. म्हणजे अँगल PHG प्लस अँगल HGS या दोघांची सम मी 180 डिग्री घेऊ शकतो. कारण हा PHG अँगल आत्ताच आपण काढला आहे त्याचं मेजर टाकेल मी 95 डिग्री.
आणि मग त्याच्यावरून मी एच जी एस अँगल काढू शकतो. किंवा हा इंटेरियर अँगल्सचा कॉन्सेप्ट झाला. किंवा मी इथे पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात हा कन्सेप्टसुद्धा वापरू शकतो. हे बघा, एच जी एस अँगल तुम्हाला काढायचा आहे, तर हा एच जी एस अँगल आणि हा डी एच पी अँगल हे दोन अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. तर हा अँगल जो आहे एच जी एस हा या डी एच पी एवढा असेल, कारण लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. तर मी हा करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रुएंट हाच कन्सेप्ट इथे वापरतो. कारण इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हटलं तर मला या दोघांची सम घ्यावी लागेल, त्याच्यात पी एच डीचं मेजर टाकावं लागेल, ते लेंदी प्रोसिजर असेल. त्याच्यापेक्षा मला हे सोपं पडतं. तर मी काय करेल आता, थर्ड अँगल मला हवा आहे अँगल एच जी एस. तर मी लिहील अँगल एच जी एस इक्वल टू अँगल डी एच पी. हे दोन मी इक्वल का घेतले, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत पॅरलल लाईन्सचे. मग पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हा नियम आहे, हे थिअरम आहे जे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता इथे रिझन लिहिणार आहे मी, हे दोन इक्वल का घेतले मी, कारण याचं कारण आहे हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. पॅरलल लाईन्सचे ऑफ पॅरलल लाईन्स वगैरे लिहायची आवश्यकता नाही. मग देअरफॉर अँगल एच जी एस इक्वल टू अँगल डी एच पी, आणि अँगल डी एच पी इज गिवन टू अस विच इज ऑफ मेजर 85 डिग्री. तर हे झालं तुमचं थर्ड अँगल, याला मी हायलाईट करतो आहे. आणि आता लास्ट अँगल आपल्याला विचारला आहे तो आपण बघू. आपल्याला विचारला आहे अँगल एम जी के. बघू आपण अँगल एम जी के. हे बघा, हा विचारला आहे आपल्याला अँगल एम जी के. परत एकदा पहा, हा एम जी के अँगल जो आहे हा या एच जी एस अँगलचा अपोजिट अँगल आहे. आणि आताच आपण एच जी एस काढलेला आहे, तर एच जी एस आहे 85 डिग्रीचा, तर हा एम जी केसुद्धा असेल 85 डिग्रीचा. इथे मी अपोजिट अँगलचा कन्सेप्ट वापरला. किंवा आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, एम जी के अँगल जो आहे हा एम जी के अँगल आणि हा डी एच पी अँगल हे आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि पॅरलल लाईन्सचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल एम जी के इज इक्वल टू अँगल डी एच पी. हा अँगल आणि हा अँगल हे आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि इफ लाईन्स आर पॅरलल देन एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट मीन्स ऑफ इक्वल मेजर. तर एम जी केला तुम्ही डी एच पी या अँगल एवढं घेऊ शकता. रिझन द्यावं लागेल तुम्हाला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. किंवा एम जी केला तुम्ही एच जी एस एवढंसुद्धा घेऊ शकता, कारण हा एम जी के अँगल आणि हा एच जी एस अँगल हे एकमेकांचे अपोजिट अँगल्स आहेत. तर मी आता एक काम करतो, अँगल एम जी के इज इक्वल टू अँगल एच जी एस घेतो, कारण एच जी एस आपण काढलेला आहे आपल्याजवळ, त्याचं मेजर आहे इक्वल टू अँगल एच जी एस. आणि हा काय इक्वल आहेत हे, कारण हे आहेत अपोजिट अँगल्स किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स किंवा नुसतं व्हर्टिकल अँगल्स. तर व्हर्टिकल अँगल्स लिहायची पद्धत असते, तर आपण मग व्हर्टिकल अँगल्सच लिहायचं, ही सवय करून घ्यायची. अपोजिट अँगल्सना व्हर्टिकल अँगल्स लिहायची. तर मग देअरफॉर अँगल एम जी के इक्वल टू अँगल एच जी एस मीन्स 85 डिग्री. अँगल एच जी एस हा 85 डिग्रीचा. तर हा झाला आपला फोर्थ अँगल. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड. या एक्झाम्पलमध्ये इन फिगर लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू. हे बघा, इथे ही पी लाईन आणि ही क्यू लाईन या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत. नंतर लाईन एल अँड लाईन एम, ही लाईन एल आहे आणि ही लाईन एम आहे, आर ट्रान्सव्हर्सल्स. ह्या दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या तुम्हाला, आणि ह्या ज्या दोन लाईन्स दिसतात आहे ह्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन. काही अँगल्सचे मेजर्स दिलेले आहेत. जसा हा अँगल दिसतो आहे तुम्हाला, हा 110चा आहे, हा 115चा आहे. आणि आपल्याला म्हटलं आहे फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए, अँगल बी, अँगल सी अँड अँगल डी. ए, बी, सी आणि डी या चार अँगल्सचे आपल्याला मेजर्स काढायचे. तर ही फिगर आहे. दिस टू लाईन्स आर पॅरलल, दिस टू लाईन्स आर द ट्रान्सव्हर्सल्स. This angle is given 110 degree, this angle is given 115 degree, and we have to find out the measures of angle A, B, C and D.
तर हे फिगर जी आहे ती फिगर डोळ्यासमोर ठेवून हे पहा सेकंड प्रॉब्लेम जो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे इथे, आणि ही फिगर आहे त्याची, आणि आपण आता इथे त्याचं सोल्युशन घेतो आहे. तर ही फिगर मी पुस्तकामधली घेतलेली आहे जी आपल्या डोळ्यासमोर आहे. तर पहिल्यांदा अँगल ए आपण काढू शकतो. बघा ही एल लाईन दिसते आहे तुम्हाला, आणि हे दोन अँगल्स आहेत. बघा लाईनवर हे दोन अँगल्स आहेत, हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. तर अँगल ए आणि हा अँगल जो आहे 110 डिग्रीचा, ह्या दोघांची सम ही 180 डिग्री असेल, कारण हे जे दोन अँगल्स आहेत हे अँगल्स इन लिनियर पेअर असल्यामुळे यांच्या दोघांच्या मेजर्सची सम ही 180 डिग्री असेल. तर सोल्युशनमध्ये मी फर्स्ट स्टेप घेतो. अँगल ए प्लस 110 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. मग अँगल एचं मेजर, अँगल ए म्हणजे अँगल एचं मेजर, आणि हे या अँगलचं मेजर ज्याचं नाव नाही आहे अँगलचं, हे 110 डिग्री आहे. मी या दोघांची सम 180 डिग्री घेतली बिकॉज दीज टू अँगल्स आर अँगल्स इन लिनियर पेअर. रिझन द्यावं लागेल तुम्हाला, रिझन इम्पॉर्टंट राहील. मग मी अँगल ए घेतो, सॉरी अँगल ए इक्वल टू 180 डिग्री, आणि हा प्लस 110 डिग्रीला मी इकडे घेतो मायनस 110 डिग्री. देअरफॉर अँगल ए इक्वल टू 70 डिग्री. हा मला मिळाला फर्स्ट अँगल, अँगल ए जो 70 डिग्रीचा आहे. आता मी सेकंड स्टेप घेतो. सेकंड स्टेपमध्ये मला आता बी अँगल काढायचा आहे. तुमचं जर नीट तुम्ही लक्षात घेतलं, ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, आणि हा अँगल ए हा ट्रान्सव्हर्सल लाईन एल, आणि हा अँगल ए आणि हा अँगल बी हे आहेत अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि इफ टू लाईन्स आर पॅरलल देन देअर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर मी आता सेकंड स्टेप घेतो आहे की अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. रिझन द्यावं लागेल मला, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. लाईन्स पॅरलल आहेत. बघा ही पी लाईन आणि क्यू लाईन पॅरलल आहेत. एल लाईन ही त्यांचं ट्रान्सव्हर्सल आहे, आणि ए अँगल आणि बी अँगल हे आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स जे कॉन्ग्रुएंट असतात लाईन्स जर पॅरलल असतील तर. यांना घेतो मी एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. अँड खाली लिहितो अँगल ए इक्वल टू 70 डिग्री. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. तर हे मी सेकंड अँगल काढला. आता मी थर्ड अँगलकडे येतो. सी अँगल मला काढायचा आहे आता. तर अँगल सी काढायला आता बघा काही जण काय करतील, ए आणि सीची सम 180 डिग्री घेतील, पण जी 180 नाही, कारण लाईन एल आणि लाईन एम ह्या लाईन्स पॅरलल नाही आहे. लाईन एल आणि लाईन एम पॅरलल नसल्यामुळे ह्या दोन लाईन्स ह्या ज्या दोन लाईन्स आहेत एल आणि एम, या लाईनसाठी हा पी ट्रान्सव्हर्सल झाला, आणि हे मग झाले इंटेरियर अँगल्स. पण लाईन्स एल आणि एम पॅरलल नाही, त्याच्यामुळे या दोघांची सम जी आहे ही 180 डिग्री होत नाही. किंवा काही मुलं काय करतील की हा 110 डिग्रीचा अँगल आणि सी अँगल्स यांना अल्टरनेट अँगल्स घेऊन यांना कॉन्ग्रुएंट घेतील, पण ते सुद्धा चालणार नाही, कारण एल लाईन आणि एम लाईन ह्या पॅरलल नाहीत. मात्र पी लाईन आणि क्यू लाईन ह्या पॅरलल आहेत, आणि ही जी एम लाईन आहे हा त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. मग हा अँगल सी जो आहे, हा अँगल सी आणि हा अँगल, हे जे दोन अँगल्स आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तुम्ही नीट बघा, पी लाईन आणि क्यू लाईन पॅरलल आहेत, एम लाईन त्यांचं ट्रान्सव्हर्सल आहे. तर अँगल सी आणि हा 115 डिग्रीचा अँगल, हे जे दोन अँगल्स आहेत हे होतील करस्पॉन्डिंग अँगल्स, पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स जे कॉन्ग्रुएंट असतात. तर मग मी लिहिल अँगल सी इक्वल टू 115 डिग्री. रिझन मी इथे कोणती प्रॉपर्टी वापरली की पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स, लाईन पी आणि लाईन क्यू पॅरलल आहेत, एम त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे, आणि हे पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत जे इक्वल मेजर्सचे म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात. तर हा अँगल जर 115 डिग्रीचा असेल तर अँगल सीसुद्धा 115 डिग्रीचा असेल. तर सीला मी 115 डिग्री घेतला. रिझन लिहितो आहे मी की हे कोणती मी प्रॉपर्टी वापरली की
करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. यांना लिहितो मी. करस्पॉन्डिंग अँगल्सची मी प्रॉपर्टी वापरली. आता लास्ट याच्याकडे येऊ आपण, डीकडे येऊ आपण. आता पहा, हा डी जो आहे हा काढायला, आता काही मुलं बी आणि डीला इक्वल घेतील, पण बी आणि डी इक्वल नाही आहेत, कारण परत तेच लाईन एल आणि लाईन एम ह्या काही पॅरलल नाही आहे. त्याच्यामुळे हे करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत हे एल आणि एमचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत क्यू ट्रान्सव्हर्सलसाठी. तर लाईन्स पॅरलल नाही आहेत एल आणि एम, त्याच्यामुळे हे कॉन्ग्रुएंट होणार नाहीत. त्याच्यामुळे बी आणि डी काही इक्वल असणार नाही. आता डीचं मेजर जर तुम्हाला काढायचं असेल तर तुमच्यापुढे एकच पर्याय आहे, तो असा की हा 115 डिग्री आणि हा डी, अँगल डी, हे जे दोन अँगल्स आहेत हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, कारण हे लाईनवरचे अँगल आहेत. तर या दोघांची बेरीज जी आहे ती 180 डिग्रीज असेल. मग मी फोर्थ स्टेप घेतो की 115 डिग्री म्हणजे हा अँगल आणि हा डी अँगल प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. परत मी प्रॉपर्टी वापरली ती ही की जे अँगल्स इन लिनियर पेअर असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची सम 180 डिग्री असते. हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर, म्हणून यांची सम मी 180 डिग्री घेतलेली आहे. आणि मग मी इथे अँगल डी इक्वल टू 180 डिग्री, हे 115 डिग्री मी इकडे घेतो, मायनस 115 डिग्री. देअरफॉर अँगल डी इक्वल टू 180 डिग्रीमधनं 115 डिग्री गेले म्हणजे झालं 65 डिग्री. तर अशा पद्धतीने अँगल डी मी काढला. तर हे सेकंड एक्झाम्पल आपण आता घेतलं. आता आपण याच्या थर्ड एक्झाम्पलकडे येतो आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये इन फिगर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. हे बघा, ही एल लाईन आहे आणि ही एम लाईन आहे आणि ह्या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत. नंतर लाईन एन, ही लाईन एन आणि लाईन पी, ह्या दोन लाईन्ससुद्धा एकमेकींना पॅरलल आहे. हे पॅरललचं साईन असतं. लाईन एन इज पॅरलल टू लाईन पी, एन ही पीला पॅरलल आहे. फाइंड अँगल ए, अँगल बी, अँगल सी फ्रॉम द गिवन मेजर ऑफ एन अँगल. आपल्याला हे ए, बी आणि सी हे तीन अँगल्स आपल्याला काढायचे आहेत. आणि हा जो अँगल दिला आहे हा 45 डिग्रीजचा दिलेला आहे आपल्याला. आता आपण काय करू, हे जे मेजर्स आपल्याला काढायला सांगितले ते मेजर्स आपण काढू. तर आपण, ही फिगर आहे आपल्याजवळ, आपल्याला हे अँगल ए बी सी काढायचे आहेत. तर सोल्युशन घेणार आहे मी. ही फिगर काढून त्याच्या बाजूला प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचा आहे. आता मला जर ए अँगल काढायचं असेल तर ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. आपण एक काम करू, इथे आपण एक्स घेऊ आणि इथे एक्स घेऊन आपण या अँगल्सचे मेजर्स काढू. किंवा इथे एक्स घेतल्यापेक्षा जर आणखी सोपं करायचं असेल तुम्हाला तर इथे एक्स घ्या. आणि हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, मी हा अँगल एक्स घेतलेला आहे. पहिल्यांदा मी हा एक्स अँगल काढेल, मग मी ए अँगल काढेल, मग मी बी अँगल काढेल आणि मग मी सी अँगल काढेल. मी इथे एक्स लिहिला होता पहिले, तो मी काढला आणि इथे घेतला. हा तुम्हाला वाटलं असेल, तुम्हाला जर वाटलं इथे एक्स न घेता इथे एक्स घ्यायचा तरी पण चालतो. ठीक आहे, आपण इथे एक्स घेतला तर इथे एक्स घेऊन घेऊ आपण, ते सारखंच पटेल आपल्याला. मी इथे एक्स घेणार होतो, म्हणजे या दोघांची सम मी घेणार होतो 180 डिग्री अँगल्स इन लिनियर पेअर. मग एक्स मिळाला तर ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. एक्स मिळाला तर हा ए मिळाला असता मग आपल्याला, कारण एक्स आणि ए हे जे अँगल्स आहेत दोन, हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स या दोन लाईन्सचे. मग हे ए एक्स एवढा होईल, कारण करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग हा 45चा आहे तर हा 135चा असेल, कारण या दोघांची सम असेल 180 डिग्री. मग हा अँगल काढल्यावर मला ए मिळेल, कारण हा अँगल आणि ए अँगल हे लाईन्स एल आणि एमचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स जे असतात लाईन्सचे, पॅरलल लाईन्सचे, ते कॉन्ग्रुएंट असतात. तर हा 135चा असेल तर हा सुद्धा 135चा होईल. मग ए आणि बी हे झाले तुमचे अपोजिट अँगल्स.
तर हा 135चा, तर बीसुद्धा 135चा. आणि मग बी आणि सी हे दोन झाले या एन आणि पी लाईन्सचे पॅरलल लाईन्स आहेत. एन आणि पी चे झाले हे करस्पॉन्डिंग अँगल्स. किंवा मग बी जर 135चा असेल तर सी पण 135चा असेल. किंवा बी आणि सीची पेअर घ्यायची नसेल तर ए आणि सीची पण पेअर तुम्ही घेऊ शकाल, कारण हे परत ए आणि सी जे आहेत हे या एन आणि पी लाईन्सच्या पॅरलल आहेत आणि हा एम ट्रान्सवर्सल आहे, यांच्यासाठी हे अल्टरनेट अँगल्स होतील. तर तुम्ही इथे हा एक्स घ्या किंवा हा एक्स घ्या. आता मी सांगितल्याप्रमाणे हा एक्स न घेता आपण या अँगलला जर इथे एक्स घेतला तरी पण चालतं आणि हा एक्स घेतला तरी पण चालतं. हा जर मी एक्स घेतला असता तर हा 45चा आहे, तर हा 45चा झाला असता. मग हा एक्स आणि ए हे आहेत या दोन आडव्या लाईन्सचे इंटेरियर अँगल्स. मग या दोघांची सम झाली असती 180. मग इथे एक्सची व्हॅल्यू टाकली असती मी 45, ए काढला असता, एवरून बी मिळाला असता, बीवरून मी सी घेतला असता. एक काम करू, हा जो अँगल आहे हा एक्स घेऊ आपण. आता इथे एक्स घ्यायचं हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. मग मी फर्स्ट स्टेप घेईल की अँगल एक्स प्लस 45 डिग्री, म्हणजे हा एक्स अँगल आणि हा 45 डिग्रीचा अँगल, हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. तर या दोघांची सम झाली 180 डिग्री. रिझन लिहिल मी अँगल्स इन लिनियर पेअर. आणि मग याच्यामध्ये मी सॉल्व करेलेलं पुढे अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री मायनस 45 डिग्री, दॅट इज अँगल एक्स इक्वल टू 135 डिग्री. आता एक्स काढणं हा माझा मोटिव्ह नाही आहे, मला ए अँगल काढायचा आहे. आता मी सेकंड स्टेप घेईल. मग मी लिहिल लाईन एल इज पॅरलल टू, किंवा डायरेक्ट घेईल मी आता इथे की अँगल एक्स इज इक्वल टू अँगल ए. अँगल एक्स आणि अँगल ए हे इक्वल आहेत, कारण हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. अँड अँगल एक्स इक्वल टू 135 डिग्री, देअरफॉर अँगल ए इक्वल टू 135 डिग्री. आता घ्यायचा आहे मला बी अँगल. तर ए आणि बी हे अपोजिट अँगल्स आहेत. मी थर्ड स्टेप घेतो आहे की अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, म्हणजेच अपोजिट अँगल्स, त्याच्यानं लिहित असतो आपण व्हर्टिकल अँगल्स. अँड अँगल ए इक्वल टू 135 डिग्री, देअरफॉर अँगल बी इक्वल टू 135 डिग्री. तर इथे या एक्झाम्पलमध्ये पॅरलल लाईन्सच्या दोन पेअर्स आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामुळे पहिल्यांदा इथे जे मी लिहून राहिलो होतो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, हे जे एक्स आणि ए हे कोण्या पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. लाईन एल पॅरलल टू लाईन एम, ह्या दोन पॅरलल लाईन्सचे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि इथे ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, ह्या उभ्या दोन पण पॅरलल आहेत. मग इथे पॅरलल लाईन्सच्या दोन पेअर्स आहेत. त्याच्यामुळे इथे जे मी लिहून राहिलो होतो ते जर तुम्ही कंटिन्यू केलं तर अधिक चांगलं होईल. म्हणजे इथे लिहिल मी लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. म्हणजे लाईन एल मी काय लिहितो आहे, लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहेत. आणि मग देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू अँगल ए. म्हणून अँगल एक्स आणि ए हे कॉन्ग्रुएंट आहेत, कारण हे या दोन पॅरलल लाईन्सचे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. लाईन्सच्या दोन पेअर्स दिलेल्या आहे पॅरलल लाईन्सच्या, त्याच्यामुळे मग इथे पॅरलल लाईन्सचा उल्लेख केला कोण्या पॅरलल लाईन्ससाठी करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत तर अधिक चांगलं होईल. आता मला अँगल सी काढायचा आहे. तर मी एक काम करतो, ह्या दोन उभ्या लाईन्स आहेत एन आणि पी, ह्या पॅरलल घेतो आहे. मग ही लाईन एम जी आहे हा ट्रान्सवर्सल आहे, आणि मग बी आणि सी हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स या पॅरलल लाईन्सचे. तर इथे हे पॅरलल लाईनची सेकंड पेअर मी वापरतो आहे, त्याच्यामुळे मी लिहितो इथे मग की लाईन एन इज पॅरलल टू लाईन पी. लाईन एन आणि लाईन पी. आता हे जे आहे हे स्टेटमेंट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम हे गिव्हन आहे. गिव्हन लिहिलं याच्या पुढे तर
चांगलं होईल. इथे सुद्धा मी गिव्हन लिहितो की लाईन एन ही लाईन पीला पॅरलल आहे आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे तुमचा, त्याच्यामुळे बी आणि सी हे झाले पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स जे कॉन्ग्रुएंट असतात. आता माझा मोटिव्ह आहे इथे सी अँगल काढणे, तर मी लिहितो अँगल बी. ह्या दोन लाईन्स ज्या पॅरलल आहेत ना, ह्या पॅरलल आहेत आणि हे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत दोन या ट्रान्सव्हर्सलसाठी. तर अँगल सी इज इक्वल टू अँगल बी किंवा अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. रीज़न है करस्पॉन्डिंग एंगल्स. रीज़न टाकावाच लागेल आणि मग पुढे लिहिली मी अँड अँगल बी इक्वल टू 135 डिग्री, देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री. अशा पद्धतीने आपण हे ए बी आणि सी अँगल्स आपल्याला विचारलेले होते ते अँगल्स आपण काढले. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ.